तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्या आयुष्यामध्ये वेगळे वेगळे लोक का बरं येत असतील? काही लोक आपल्याला फार हसवतात, तर काही फार रडवतात, अगदी नकोशी करून सोडतात. काही तर आपल्याला इतके धडे शिकवतात की आयुष्यभर पुरतात. आणि काही लोक फार थोडा वेळ आपल्यासोबत असतात, पण आयुष्यभरासाठी मनामध्ये जागा निर्माण करून जातात. तुम्हाला पण असा विचार येतो का की ही व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये का बरं आली असेल? हिचे तर मला तोंडसुद्धा बघायचे नाही, मला नको आहे ही माझ्या आयुष्यामध्ये. पण खरं सांगायचं तर आपल्या सोल जर्नीमध्ये कोणाचंही येणं हे कधीच अचानक नसतं. नमस्कार मैत्रिणींनो, मी श्वेता, तुमची जवळची मैत्रीण. मी अशीच तुमच्यासमोर दर बुधवारी आणि शुक्रवारी आध्यात्मिक विषयांवरती छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे. चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट नक्की करत जा. जीवन म्हणजे ना आत्म्याचा सुंदर प्रवास आहे. आपण सगळेजण इथे शिकायला आलेलो आहोत, म्हणूनच तर आपला जन्म झाला आहे. आणि शिकण्यासाठी लोकांची गरज असते. जेव्हा आपण आपले शरीर सोडतो ना आणि दुसरा जन्म घेत असतो, त्यावेळेला आपणच बसून आपला सोल कॉन्ट्रॅक्ट बनवत असतो. आहे की नाही गंमत? जसे की मागील जन्मामध्ये आपण कोणते चांगले वाईट कर्म केलेले आहेत, त्यानुसारच आपण ठरवत असतो की या जन्मामध्ये त्याचे लेसन शिकण्यासाठी आपण मागच्या जन्मी ज्या व्यक्तीचं मन दुखावलं आहे तिला या जन्मामध्ये कोणत्या स्वरूपात पाहू इच्छितो. जेव्हा आपण दुसऱ्या शरीरामध्ये एंटर करतो, या पृथ्वी तलावरती येतो, तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते सोल कॉन्ट्रॅक्ट, ते आपल्या मागील जन्माचे कर्म सगळं माहिती असतं. पण कॉन्शियस माइंड हे पूर्णपणे हे सगळं विसरून आलेलं असतं. आपल्या जीवनाचा हेतू काय आहे, आपण का आलेलो आहोत या विश्वामध्ये, हे आपल्याला माहीतच नसतं. जसं की भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला खूप छान प्रश्न विचारला होता. याचा उल्लेख 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योगच्या 5व्या श्लोकामध्ये आहे. तिथे श्रीकृष्ण म्हणतात, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन त्यान्नहं वेद सर्वाणि नत्वा वेद्य परनत्व. म्हणजेच श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहेत, मला ते सर्व ठाऊक आहे, पण ते तुला ठाऊक नाही बरं का. तेव्हा अर्जुन कृष्णाला विचारतो, मला का बरं मागचे जन्म आठवत नाही? तू म्हणतोस ना मागचे जन्म आहेत, मग मला का आठवत नाही? तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतात की ज्याप्रमाणे मी परमात्मा आहे म्हणून मला या सगळ्या जन्मांची स्मृती आहे, पण तू एक जीवात्मा आहेस इतरांप्रमाणे. तू फक्त तुझ्या या जन्मापुरतीची स्मृती तुझ्यासोबत घेऊन आलेला आहेस. जर का मागील जन्माच्या कर्मांचा विसर तुला पडला नाही तर तुझ्या या जन्माचे कर्म आणि मागील जन्माचे कर्म या सगळ्याचा गोंधळ होऊन तुला ते मानसिक ओझं होईल. जर तू मागच्या जन्माचा आठवत राहिला तर पुढे जाऊच शकणार नाही, बरोबर? जसं मागच्या जन्मामध्ये जर कोणी आपल्यावरती अन्याय केला असेल, आपलं मन दुखावलेलं असेल, तर आपलं मन त्याच आठवणींमध्ये रमणार, सतत द्वेष आणि जुळाची भावना घेण्याचा विचार करणार, बरोबर ना? म्हणूनच प्रत्येक जन्म हा नवीन धडा, नवीन संधी आपल्यासाठी घेऊन येत असतो. जर आपल्याला सगळं मागचं आठवत राहिलं तर आपण मागेच अडकून राहू. म्हणूनच आत्मा हा प्रत्येक जन्मामध्ये नवीन प्रवास करत असतो. जणू कोऱ्या पाटीवरती त्याचा प्रवास लिहत असतो. जसे आपण शाळेत पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जातो ना, तसेच अगदी आत्मा एका जन्मातील अनुभव पुढच्या जन्मामध्ये गुण, संस्कार या रूपात घेऊन जात असतो. पण मागच्या जन्मातील नेमक्या घडलेल्या घटना, नावे आणि चेहरे आपण विसरलेलो आहोत, जेणेकरून आपण नवीन धडे घेऊ शकू. आणि आपल्याला तितकीच माहिती दिलेली आहे जितकी आपल्या आत्म्याच्या विकासासाठी आवश्यक आहे.
बाकी सर्व माहिती मिटवलेली आहे. म्हणूनच काही लोक आपल्या आयुष्यात प्रकाश किरणासारखे येतात. त्यांना भेटून असं वाटतं की ही व्यक्ती देवाने आपल्यासाठीच पाठवलेली आहे. जणू अनेक जन्मांचं तिच्यासोबत आपलं नातं आहे, आपला सोलमेट आहे. तर काही लोक आपल्याला इतके दुखावतात की आयुष्यात धडे शिकवायला येतात असं वाटतं. ते आपल्यावर सतत अन्याय करत असतात, आपल्याला सोडून जातात, आपली परीक्षा घेतात, अगदी आपला जीव नकोशी करून सोडतात. पण याच लोकांमुळे आपण आपली खरी ताकद ओळखत असतो. हे लोक ना आपल्याला बाउंड्रीज सेट करायला शिकवत असतात. आपण स्वतःची किंमत केली पाहिजे याची वेळोवेळी आपल्याला जाणीव करून देत असतात. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त प्रवासी म्हणून आलेले असतात. आपल्या आयुष्यात फार थोडा काळ असतात, आपल्याला आनंद देतात, आपल्याला खूप काही शिकवतात आणि निघूनही जातात. पण त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण हे कायम मनावर कोरून राहतात. कधी कधी ना असंही होतं की पहिल्यांदाच आपण कोणाला तरी भेटतो आणि असं वाटतं की त्यांना आपण खूप वर्षांपासून ओळखत आहोत. पण खरं तर हे जे लोक असतात ना तेच खरे सोल कनेक्शन्स असतात. ते कदाचित आपल्या पास्ट लाईफमध्ये आपले साथीदार असतात, जे पुन्हा आपल्याला भेटायला आलेले असतात. काही लोक तर आपले प्रतिबिंबच असतात. जसे आपण आहोत ना तसेच अगदी सेम टू सेम आपली एनर्जी आणि त्यांची एनर्जी फुल मॅच होत असते. आणि ही लोक आपल्याला आपला आरसा दाखवत असतात. जसं की आपण आतून जर शांत असू ना तर ते लोक पण शांतच भेटतात. आणि आपण जर आतून दुखावलेले असू तर ते सुद्धा आतून दुखावलेलेच भेटतात. जसं मी म्हणाले, हा सोल कॉन्ट्रॅक्ट आपणच या सोल सोबत करून आलेलो असतो. म्हणूनच आपणच ठरवलेलं असतं की मी तुला हा धडा शिकवीन, तू मला हा धडा शिकव. हे सर्व आपण ठरवून आलेलो असतो प्रत्येक व्यक्तीसोबत. म्हणूनच तर हा श्वास सुद्धा आपण ठरवूनच तर घेत आहोत. इथून पुढे जेव्हा कधी तुम्हाला खूप खचल्यासारखं वाटेल, सतत कोणाकडून तरी मन दुखावत आहे असं जाणवेल, त्यावेळेला थोडासा दृष्टिकोन चेंज करा. समोरची व्यक्ती आणि तुम्ही दोघंही एका सोल जर्नीवरती आहात असा दृष्टिकोन ठेवा. आणि मग बघा किती सगळं आयुष्य हलकं आणि सुंदर वाटू लागेल. कारण जेव्हा आपण या दृष्टिकोनातून बघतो की ती व्यक्ती मला काहीतरी शिकवायला आलेली आहे, मी तिला काहीतरी शिकवायला आलेली आहे, तेव्हा आपल्यातील राग, द्वेष, तक्रारी हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणूनच जेव्हा केव्हा नात्यांमध्ये तणाव येईल ना, नाती नकोशी वाटतील ना, तेव्हा स्वतःला हे आवर्जून नक्की सांगा. प्रत्येक व्यक्ती हा माझ्यासारखाच आत्म्याच्या प्रवासावरती आहे, माझा शिक्षक आहे. मी त्या व्यक्तीने शिकवलेल्या गोष्टी स्वीकारून पुढे चालत राहणार आहे. आता इथून पुढे जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत संवाद कराल तेव्हा हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा की ही व्यक्ती माझ्या सोल जर्नीमध्ये कोणता धडा शिकवायला आली असेल बरं. ज्याप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओ बघितली आहे, हा काही योगायोग नाही, तर हे आपलं सोल कनेक्शन आहे. म्हणून तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात, बरोबर ना. कारण हे आपण आपल्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून आलेलो आहोत. सो मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या आयुष्यात असं कोणतं नातं आहे जे तुम्हाला वारंवार धडा शिकवत आहे ते सुद्धा मेन्शन करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे दर बुधवारी आणि शुक्रवारी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे आपलं सोल कनेक्शन आहे. लाईक करा, शेअर करा तुमच्यासारख्या गोड गोड लोकांसोबत. खूप खूप कृतज्ञता. थँक्यू.